नमस्कार मंडळी, मी वैद्य शुभांगी खटावकर. आपल्या या चॅनलमार्फत मी शक्यतोवर हा प्रयत्न करते की तुम्हाला आयुर्वेदात आलेल्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना तुमच्या निदान कानावर तरी पोचाव्यात, किंवा काही अशा गोष्टी की ज्यांचं आपल्या आरोग्यासाठी म्हणा किंवा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे, पण आपण त्यांना अगदी ग्रँटेड धरतो किंवा त्याला अगदीच त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर अशा गोष्टींना तुम्ही जागरूकतेने त्याच्याकडे बघावं. उदाहरणादाखल आज जो विषय मांडणार आहे तो तुमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, पण तो खूप आपण असा ग्रँटेड धरलेला, आणि तो म्हणजे निद्रा. निद्रा म्हणजे झोप. मागच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला न वेगान धारणीय म्हणजे जे वेग धरून ठेवू नयेत अशांच्या बाबत बोलताना सांगितलं होतं की झोप हा पण एक वेग आहे आणि त्याचं तो पण धरून ठेवू नये, म्हणजे अडवू नये थोडक्यात. तर म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला नॅचरली नैसर्गिकरित्या झोप येते जी कालानुसार येणारी झोप आहे, म्हणजे जी रात्री येणारी झोप आहे, तर ती झोप योग्य आहे असं सांगितलं आहे आणि ती घेणं अतिशय 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 गरजेचं आहे. आणि हे मी आत्ता मुद्दामून का म्हणते आहे की सध्या असं बघायला मिळतं आहे की रात्रीची जागरणं ही नित्य नियमाची बाब झाल्यासारखी झाली आहे. म्हणजे ज्यांना नोकरीमुळे मुद्दामून जागावं लागतं ते तर आहेतच. म्हणजे नवीन पिढी बरीच ही अशी परदेशातल्या त्यांचे क्लायंट्स असल्यामुळे अशा पद्धतीच्या नोकऱ्या त्यांना स्वीकाराव्या लागतात. त्यांना तर हे म्हणजे बाय डिफॉल्ट करावं लागतं. पण तुमच्या आमच्यासारखे पण लोक की ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, वेळेवर आरामात झोपता येईल, तेही लोक जस्ट एक क्रेज म्हणून किंवा वेगळे काय म्हणूया वेगळ्या वेगळ्या सोशल मीडियावर असल्यामुळे असे जागत राहतात. आणि हे किती घातक आहे हे आपल्याला असं पटकन लक्षात नाही येणार. पण मी तुम्हाला उदाहरण देते की निद्रा हा एक म्हणजे शरीररूपी घराचा एक आधारस्तंभ आहे असं त्यांनी सांगितलं आहे. की शरीर हे एक तुम्ही इमॅजिन करा की एक 3 पायांवर उभं असणारं एक घर आहे आणि त्याचा जर तुम्ही एक पाय काढून घेतलात तर काय होईल? कोलमडण्याची परिस्थिती होईल ना. तर तसं केवळ तुम्ही निद्रा नियमितपणे घेतली नाहीत किंवा नको त्या वेळेला घेतलीत तर असं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ह्या विषयाकडे तुम्हाला खूप जागरूकतेने बघायला पाहिजे. आणि त्याबरोबरच मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की जिथे तुम्हाला म्हणजे काय म्हणूया जी अनअवॉइडिंग सिच्युएशन असते, तुम्हाला तिथे रात्रपाळीला जावंच लागतं आहे काम करायला, तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे जो काही शरीरामध्ये रुक्षता आणि वात वाढतोय, वात आणि पित्त वाढतंय, तर त्याच्यावर कसा उपाय केला गेला पाहिजे हे मी मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यासाठी तुम्ही स्नेहाचा वापर केला पाहिजे. आणि मी प्रत्येक व्हिडिओत सांगते तसं की तो सगळा उपाय तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायचा आहे. अन्यथा मला इथे मेसेज करून कळवा की जर तुम्हाला त्याबद्दल अजून अधिक काही माहिती हवी असेल तर. तर त्यामुळे कृपया ह्या निद्रा ह्या विषयाकडे खूप बारकाईने बघा, खूप जागरूकतेने बघा. आणि आपल्या लहान मुलांमध्ये म्हणजे थोड्याशा वय वाढणाऱ्या मुलांमध्ये पण हा त्यांच्या मनात हा विषय रुजवा की लवकर वेळेत झोपणं हे शरीरासाठी किती गरजेचं आहे. कारण निद्रायत्तम सुखम दुःखम असं म्हटलं आहे. म्हणजे त्या निद्रेवरच तुमचं सुख म्हणजे काय तर निरोगी शरीर, आणि दुःख म्हणजे काय तर रोग, हे त्या निद्रेवर अवलंबून आहेत. इतकं त्यांनी त्याला महत्त्व दिलं आहे. किंवा त्याच्या पुढचं वाक्य असं आलं आहे की त्या निद्रेवरच तुमची वृषता किंवा क्लिबता अवलंबून आहे. तर हे म्हणजे काय? तर शुक्र धातू जो आहे तो चांगल्या रीतीने तुमच्या शरीरात तयार होणं किंवा तो त्याचा नाश होणं, हे दोन्ही झोप घेण्यावर किंवा झोप न नीट घेण्यावर अवलंबून आहे.
त्यामुळे डे बाय डे जे आपल्याला इन्फर्टिलिटीचे खूप जास्ती प्रॉब्लेम्स दिसून येतात यंग एजच्या ह्या सगळ्या मुलांमध्ये, तर त्यांना हा निद्रा हा विषय त्यांनी खूप जागरूकतेने बघितला पाहिजे, त्याकडे खूप डोळसपणे बघितलं पाहिजे. आणि त्याबाबत काहीही तुमच्या शंका असतील, तुम्हाला कुठलेही त्याबद्दलचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही जरूर तुमच्या वैद्यांना तर सल्ला घ्याच. आणि जर तसं काही तुम्हाला हवं असेल तर मला इथे मेसेज करून नक्की कळवा.